माझं नाव वसंत बालकृष्ण जोशी। मी एका गरीब कुटुंबातला मनुष्य। पूर्वी मी पहिल्यांदा ह्या व्यवसायात पडण्यापूर्वी 8 आणे मजुरीवर वाढप्याचं काम करायलो। ते 1-2-3 वर्ष केलं। त्याच्यानंतर मी तुमचं लेबर कॉन्ट्रॅक्ट चालू आचार्य झालो आणि 1964ला माझ्या डोक्यात आलं की आपण हा एक धंदा चालू करावा। आणि कार्यालयाच्या जोडीला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कोल्हापुरात पहिल्यांदा जिलबी चालू केली। त्याचप्रमाणे 1964 साली हे फराळाचं चालू केलं। पहिल्या वर्षी मी 7,000 रुपयाचा माल केला, त्यातला निम्मा शिल्लक राहिला। दुसऱ्या वर्षी 13,000चा केला, त्यातलाही निम्मा राहिला। तिसऱ्या वर्षी 25,000चा केला, त्यातला एक 2,000 रुपयाचा राहिला। आणि त्यानंतर माझ्या डोक्यात विषय असा आला की कोल्हापूरला किंवा जनतेला शो पाहिजे, म्हणून 1,00,000 रुपयाचा माल केला। राहिला बघायचं म्हटलं काय करायचं। हा सगळा राहिलेला माल जो पूर्वी होता तो सगळा मी अनाथ आश्रम ह्याला कुष्ठरोगी यांना वाटत होतो। ठराविक लाडू म्हणजे एक रव्याचे लाडू, बेसन लाडू किंवा चकली, त्या किती किलो 1.5 किलो घरात फॅमिली असेल त्याप्रमाणे। मग दुसऱ्या वर्षी पुन्हा मी 4थ्या वर्षी परत मी माल वाढवला। असा वाढवत गेलो ते शेवटी मोठे स्टॉल लावायला लागले। मग ते स्टॉल लागताना लोकांची अशी गावामध्ये चर्चा चालू झाली की राधेश्याम मंगल कार्यालयात फराळाचे डोंगर बघायला जावा, इतका माल करायला लागलो। ते आता लेवल वाढवत मग जवळजवळ माझी 15-16 लाखापर्यंत गेली। आणि ही परंपरा झाल्यासारखं झालंय। आता घरगुती माझ्याकडे येणारं गिराईक जे आहे ते संबंध हाय क्लास दर्जाचं गिराईक आहे की ज्यांना खात्री झालेली अशी की बाबा इथं कोल्हापुरात माल फराळाचा काय घ्यायचा झाला तर फक्त राधेश्याममध्ये घ्यायचा। आणि कोल्हापुरात दुसरे स्टॉल नव्हते, माझा एकच स्टॉल होता। त्यामुळे तुफान गर्दी असायची, म्हणजे लोकांना मीटिंगला 2-2 तास थांबायला लागायचं, इतकी गर्दी असायची। किंवा एक लोकांना खात्री आहे की इथं भेसळ काही नाही, बाबा भेसळ अजिबात नाही। डालडा एक ठराविक जिन्साला वापरतो म्हणजे बेसन लाडवाला, नाही तर डालडा कुठेही वापरत नाही। सगळं सुप्रीम रिफाईन, पूर्वी पोस्टमन होतं, त्याच्यानंतर सूर्य यादव, अशी जी काही तेलाची क्वालिटी व्हरायटी निघायला लागल्या तसं ते चांगलं वापरायचं। तुम्ही 8 दिवस जरी हा माल देऊन ठेवला घरात तर त्याला कुठेही काहीही होणार नाही, एवढी गॅरंटी आहे। आता परमेश्वराजवळ एवढीच एक प्रार्थना आहे की मी जिवंत आहे तोपर्यंत तरी माझ्या ह्या 2 नातवांनी आणि पुतण्याने हा माझ्या नावाला कुठं धक्का लावू नये। ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालू ठेवली तर फार चांगलं आहे।